माजी आमदार राजन साळवी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। त्यासाठी राजन साळवी आता शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सामंत बंधूंकडून राजन साळवींच्या पक्षप्रवेशाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आम्ही सर्वांनी एकत्र हा निर्णय घेतलेला आहे असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी राजन साळवींचा पराभव केलाय। 2009 पासून राजन साळवी हे शिवसेनेमध्ये आमदार होते। 2024 मध्ये आता किरण सामंतांकडून राजन साळवींचा पराभव झाला। त्यानंतर आता राजन साळवी हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। जे माजी आमदार राजन साळवी आज ठाण्यामध्ये पक्षप्रवेश करणार, थेट शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। त्यासाठी पाहायला गेलं तर ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी भव्य असा स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा असा शिवसेनेचा अशा प्रकारचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आणि या स्टेजवरती मंचावरती राजन साळवीसह इतर देखील पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे नक्कीच या अगोदर देखील राजन साळवी यांनी अनेक तक्रारीचा पाढा जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडे सांगण्यात आला होता, मात्र त्यानुसार कुठलाही या संदर्भात पाऊल उचललं गेल्यामुळे आज कुठेतरी त्यांची नाराजी दिसून आली होती। त्यामुळे पाहायला गेलं तर राजापूरमध्ये त्यांचा जो पराभव ते देखील त्यांची देखील खंत त्यांनी व्यक्त केली होती। त्यामुळे त्या ठिकाणी असणारे किरण सामंत यांनी आणि उदय सामंत यांनी खास करून राजन साळवी यांना काल रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आणि त्याप्रमाणे आज पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे। नवी मुंबईमधून पूर्णतः राजन साळवी यांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी निघालेले आहेत आणि तिकडनंच आता थेट ते आनंद आश्रमच्या बाहेर मोठा मोठा स्टेज या इथं बांधण्यात आलेला आहे आणि हा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आज राजन साळवी काय बोलणार, काय संबोधणार हे देखील पाहणं गरजेचं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9